असू शकतो, आम्ही हिंदू आहोत, कोणी मुसलमान आहे, कोणी ख्रिश्चन आहे, धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला हिंदुस्थान. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हा माझा धर्म, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. तुमचं काय हिंदुत्व? म्हणून मला भागवतांना विचारायचे, आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्याने मुंबई जिंकली तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयाने करून देऊन टाकाल. जानवर घालाल तिथे ठेवाल आणि अदानीला समर्पयाने. ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो. आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपचा परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्यावरती आमच्या हिंदुत्वाचा जपा करा. पहिलं जे तुमचं फडकं आहे, फडकंच आहे, तो भगवा असू शकत नाही, कारण भगवा शिवसेनेच्या हातामध्ये, शिवसैनिकांच्या हातामध्ये. तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या. आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर कोण भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे केलेले पट्ट्यावर 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष सरकारने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की यासाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेले. आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो मी ब्रह्म राक्षस शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवरती ब्रह्म राक्षस शब्दाचा अर्थ बघा. आमच्या अंगावरती हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले गेले काही वर्षांची त्यांची वाक्य है, मुस्लिमों को लेकर आरएसएस चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय, अब घर घर पहुंचेगी टीम. आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की, जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है. पिछले 3 वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है, मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं. हे जे बहिणीच्या देण्यापासून ओरडणारे भाजपकडे त्यानंतर मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आहे हिंमत? आणि हे एवढं तर थांबलेलं नाहीये. या बातम्या ज्या आहेत 2022 ची बातमी काय आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. हिंदुस्थान मधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. त्या भाजपच्या विचारांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणाले तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणाले. आमच्या अंगावरती अरे तुम्हाला लाज शरम काय आहे की नाही? एक तर काहीतरी ठरवा, आम्ही अभिवादन बोलतो ते एवढ्यासाठी बोलतो ना, आकार ना उकार ना ध्येय धोरण कसंही वावरतोय, कसंही वाढतोय, कसंही पसरतोय. आणि जरा मला बोलू देण्याची इकडून भाषण करा. हे एवढं मोठं नाहीये. मोहन भागवत बोललेले आहेत या देशामध्ये राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे. हे तुमचे जे केलेले पट्ट्या करतायत हिंदू मुस्लिम, आम्ही जे शब्द परत त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे. त्या सोफिया कुरेशी त्यांना हे भाजपवाले पाकिस्तानाचे काही बहीण बोलले होते की सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. काहीतरी एक दिशा ठरवा, काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा.
कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानाची बहीण म्हणताय, अतिरेक्यांची बहीण म्हणताय, दुसऱ्या बाजूला बिल्किस